सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त झी5 वर. आत्ताच ॲप डाउनलोड करा. फ्रेंड फोन उचल ना. परी, कोणाला लपून फोन करतेस? परी, तुला मी नाही सांगितलंय ना, आता यश तुझा फ्रेंड नाहीये, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला फोन करायचा नाही. मग का केला फोन? मला फक्त त्याच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? मी नाही सांगितलंय ना, तरी तुला बोलायचंय त्याच्याशी? तो माझा फ्रेंड आहे म्हणून मला त्याची आठवण येते. त्याला भेटावं असं वाटतं आणि बोलावं असं वाटतं. हे बघ परी, तुला एकदा सांगितल्यावर कळत नाहीये का? फ्रेंडला भेटणं आणि बोलणं तर दूर, त्याचं नाव घेतलेलं पण मला चालणार नाही. आणि मी नाही सांगितलं तर तू काकाकूंच्या फोनवरनं फोन करतेस ना? मी त्यांच्याशीच बोलते. थांब. काकू, काय झालं? नेहा, तुम्ही परीला तुमचा फोन दिला होता? हो, काहीतरी काम आहे म्हणाली म्हणून दिला. पण नाहीतरी हिचा फोन बऱ्याच वेळा तिच्याचकडे असतो. तुम्हाला माहितीये तिने न कळत यशला फोन केला. काय मी तुमच्याशी बोलतेय? अगं हो, पण ती तिच्या फ्रेंडला बऱ्याच वेळा फोन लावते ना. याआधी ती काय करत होती ते महत्वाचं नाही. यापुढे तिने यशला फोन करायचा नाही. बघ नेहा, तू पुन्हा डोक्यात राग घालून घेतेस. बघ, मी काय म्हणतो, तुमच्या दोघांच्यात जो काही वाद आहे ना, तो तुमच्या पुरता राहू दे ना. त्या पोरीला कशाला ओढताय त्याच्यात? हे बघा काका, माझा आणि यशचा आता काही एक संबंध नाही आणि मला नकोय की परी यशला फोन करेल. कसं आहे नेहा, आत्ता जे काही घडून गेलंय त्यामुळे आपण समोरच्यावर रागावतो, पण तो आधी कसा होता, आपल्याशी आधी कसा वागला, याचा पण विचार करायला पाहिजे ना. विचार त्याच्याबद्दल करायचा असतो ज्याच्याकडून न कळतपणे चूक घडते. तुम्हाला जरी यशचा मोठेपणा दिसत असेल ना, तरी मला त्याचा फक्त आणि फक्त खोटेपणा दिसतो. अगं पण अजून एक संधी द्यायला काय हरकत आहे? काका, मी इतकी वेडी नाहीये की संधी साधू माणसाला अशी संधी देत बसू. आता माझे डोळे उघड, आणि जे मी परीला सांगितलं होतं ते आता मी तुम्हाला दोघांनाही सांगतेय. यापुढे तुमचा आणि यशचा काहीही संबंध असणार नाही. आणि मी तुमच्या मोबाईल मधनं यशचा नंबर डिलीट करते. चल परी. नेहा, सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त झी5 वर. आत्ताच ॲप डाउनलोड करा.